तर वया वाटप हा माझा एकदम आवडता विषय. आज वया तुला हा कार्यक्रम या ठिकाणी ठेवला त्याबद्दल सर्व सुपा जिल्हा परिषद गटातील सर्व नेते मंडळींना धन्यवाद देतो. आणि अनेक मान्यवरांना बोलणं अपेक्षित होतं, कारण व्यासपीठावरच पलीकडून दिलीप शेठला बोलणं अपेक्षित होतं, बापूसाहेबांना बोलणं अपेक्षित होतं, दीपकरावांना बोलणं अपेक्षित होतं. मग राजू शेठला बोलत पण त्यांनी आज इच्छा व्यक्त केली की मला भाषण करायचं. विजयराव, रमेशराव, निलेशराव, संजू चेअरमनने पण सांगितलं होतं मी नुसताच काम करतो, मला आज भाषण करायचं आहे. तर मला माहिती होतं त्यांनी भाषण चालू एक तास ते थांबणार नाही. का नाही आपण तुम्हाला पण बोलायचं होतं काय, तर तुमचा मला मेसेज आला मागून मला आज भाषण करायचं म्हणून आपल्याला बोलायचं होतं. प्रकाशने आज नाव साधून घेतलंय आहे का नाही. त्यांच्यापुढचं सरपंचाला नव्हतं बोलायचं बिचारायला, आपल्या गायकवाड साहेबांना पण बोलायचं होतं, राजशेठला नव्हतं बोलायचं, तुम्ही बोलून घेतलं. बाळासाहेबांना पण बोलणं अपेक्षित होतं, आपले सगळ्यांचे नेते किसनराव लासकर साहेबांना पण बोलणं अपेक्षित होतं. या दोघींनी बरोबर दाव मारून घेतला. अरे जणांना प्रत्येक गावात मी तर म्हणलो होतो प्रत्येक गावातल्यांना संधी द्या. खालून बाळासाहेब सोनवणेंचा पण फोन आता वाडेगावांना संधी द्या बोलायला. अरे म्हणलं कार्यक्रम वाडेगावांमध्ये तो सगळं तुमच्याच हातात आहे, काय संधी खाऊ उपसरपंच तिकडे मागे इकडे सगळे ज्येष्ठ मंडळी राजधानी सुपा जिल्हा परिषद गटात अनेक मान्यवरांनी सांगितलं. आपले भगत साहेब पण सुद्धा कार्यक्रमाला आज त्यांना म्हणजे सगळ्यांनाच बोलायला पाहिजे होतं. सगळे म्हणजे एकदम तोलामोलाची व्यक्ती आमच्या काही महिला भगिनींना सुद्धा बोलायचं होतं, ते सुद्धा निवडणुकीत एकदम प्रामाणिकपणे पळायला मला तुम्हीच सांगितलं. सगळ्या मी तर त्यांना म्हणलं आपल्या ज्या महिला निवडणुकीत एकदम ॲक्टिव्ह मोडमध्ये पळायला त्यांची यादी काढा, तुमचं कुठं देवदर्शनाची 2-3 दिवस व्यवस्था करतो. तर पंढरपूरला आले असते वारीत ते जमलं असतं, वारीत नको त्यांना ते म्हणतात आम्हाला जायचे गोव्याला, त्याच्यावर भांडण चालले. जरा गोव्याला नका जाऊ, गोव्याला फॉरवर्ड लोक जातात म्हणलं, त्यांना आम्हाला गोव्यात बघायला जायचं म्हणलं. तुम्हाला नाही जुळणार लय झालं तर महाबळेश्वरला आणि नाही तर गणपतीपुळ्याला जा. गणपतीपुळ्याला जर जायचं म्हणलं तर 4-6 बाउन्सर बरोबर पाठवतो, नाही ते भावनेच्या भरात जाते आणि पाण्यात व्हायचं सीन नाही आहे का नाही. नंतर तर आता एवढी मी आता मगायचं म्हणलं काय झालं, त्याला नाही आम्हाला गोव्याला पाठवायचं ना, तर डायरेक्ट असं म्हणतो मला असं काय त्याला इमारत जायचं आम्हाला. म्हणजे इमारत नका जाऊ, लय अवघड इमारत, मीच घाबरतो जायला. आता रेल्वे जाते, मला कालच कोणतरी मला आता कुठल्या बाहेर देशात मला काहीतरी डॉक्टरेट पदवी मिळणार परत इंग्लंडला काय. मी म्हणलं आले नको बा, मी नाही तितक्याला उद्या काय झालं बरं वाईट तिच्या आईकडे आणायचे पण नाही. इमानात लय अवघड नाही, ते इतकं जीवावर येतं ना. मला आहे ना खाटर गाडीत नेलं, प्रवास केला तरी परवडतो, पण ते इमान खालीवर झालं ना काय आराखता येत नाही काय. हा एसटीत काल एसटीतच प्रवास केला डायरेक्ट. नको म्हणलं ते गाडी ड्रायव्हरचं मला शंका आली जरा माझ्या बरोबर जे बसणार ड्रायव्हर, मी दुसऱ्या गाडीत बसलो आणि जरा गाडीचं दरवाजा लॉक काचावर घेतला आणि जरा सेंट आला मला गाडी. अरे काय भानगड, तेवढ्यात एसटीला हात केला, म्हणलं मला घेऊन जा भाऊ सुखास आहे. एसटीचा प्रवास तर सगळ्यात सुरक्षित प्रवास आहे, विनोदाचा भाग लावायचा. पण प्रत्येकाने अतिशय प्रामाणिकपणे काम केलं. ठीक आहे, मग अशी प्रकाशने थोडी खंत व्यक्त केली. चालू असतं कधी कधी गावात आपण तुमच्यावर मी मतदारसंघाच्या जबाबदारी दिली, जबाबदाऱ्या बाहेर दिल्यामुळं थोडं तालुक्यात गावात दुर्लक्ष झालं. त्यामुळं ह्या गोष्टी ॲडजस्ट करून घ्यायच्या असतात, चालता आहे का नाही. हे चालतच राहणार आहे. थोडं बरं एखाद्या गाव एवढंच मागं, पुढल्या वेळेस थोडं पुढं जाईल आहे का नाही. हे थोडं पण चालू राहील. पण ज्या गावात कार्यकर्ते अलर्ट राहिले ना, एकदम ऍक्टिव्ह मोडमध्ये गावात, तिथं लीड पडलं आपल्याला. म्हणजे कार्यकर्ते आपल्या हवेत गोळीबार हवेत आहे ना. तुम्ही बॉर्डरवर जर गेले कधी बॉर्डरवर, मग माझे सैनिक असतात, सैनिकांना विचारा, सगळ्यात काही निशाणा साधून गोळीबार नाही आली. मेजर बरोबर आहे ना, हवेत ट्राय करतात, हवेत दिवाळीसारखं हवेत गोळीबार करतात. तर तसं तुम्ही जरा बऱ्याच जणांनी हवेत गोळीबार आणल्यामुळे ते कमी आपल्याला आपण पडलो. कारण राजकारणात आलं घ्यावं लागतं. शेवट आपण जेवढं गावात लक्ष पाहिजे, तुमचं मेरिट कुठं लागतं, तुमचं गावावर मेरिट लागतं.
तुम्ही गावभर तालुकाभर तरी ठीक आहे, तुमच्यामुळे मदत झाली, मला मान्य आहे सगळ्या गोष्टी. गावात सुद्धा आणि या गटात आपण आपलं राजकीय करिअर सुरुवात झालेली आहे या गटामध्ये. आणि आपण या गटात तर कामांच्या माध्यमातून सुद्धा असं पुढं कमी नाही केलं. गटातच नाही, तालुक्यात आपण प्रत्येक गावात आपण काही ना काही घेतले. आणि माझे सगळं ठीक आहे, आता काहीला माझं कधी कधी वाईट वाटत असं बोलणं, तर माझं एकच म्हणणं आहे, यार तुम्ही ज्या समोरच्यांपेक्षा मी काय कमी केलं, समोरच्यांपेक्षा मी काय कमी केलं. मी माणूस ना माणूस ओळखितो, गावातला माणूस ना माणूस ओळखितो, बरोबर ना बाळासाहेब? गावातला माणूस ओळखितो, सगळ्यांना ओळखितो. म्हणून त्यांच्यापेक्षा मी तर कधी तुमचं सगळं तुमच्या सुखात दुःखात सगळ्या गोष्टीत आम्ही तरी कमी पडलो तर ठीक आहे. पण या गोष्टी आपण थोड्या अभ्यासल्या पण पाहिजे. सगळ्यात महत्वाचं कारण प्रामाणिकपणे सगळ्यांनी काम केलं, ठीक आहे. कधी कधी लोकांची जनभावना बदलल्यानंतर तुम्ही पण काय करू शकत नाही, जनभावनेला काय करू शकत नाही तुम्ही. जनभावनाला वळण देण्याचं काम सुद्धा आपण करू शकतो त्या पद्धतीने. बघा माझी निवडणुकीची एक पद्धत बघा, प्रत्येक निवडणूक मी निवडणूक थोडी सुरू झाली तर मी डायरेक्ट जनतेच्या हातात देऊन टाकेल. जनतेच्या हातात निवडणूक देऊन टाकली का तुम्ही ठरवा. प्रत्येकाला वाटलं मीच उमेदवार आहे म्हणून जुळालं. आता अशक्य गोष्ट होती. मग तुम्ही सांगितलं कोणतरी सांगितलं अशक्य गोष्ट होती, तुम्ही सांगितलं वाटतं. अशक्य गोष्ट जी शक्य झाली ती निलेश लंकेने नाही केली, ती तुम्ही सगळ्यांनी ती गोष्ट शक्य केली. तुम्ही इथं बसलेल्या प्रत्येकाने गोष्ट शक्य केली. मी एक माध्यम हो, मी काय सगळ्या ठिकाणी पोहोचू शकतो का, सगळ्या ठिकाणी विनंती करू शकतो का? अरे तुम्ही हे शक्य केलं, अशक्य गोष्ट शक्य करण्याचं काम केलं ते तुम्ही सगळ्यांनी बसणाऱ्यांनी केलं. तुम्ही ताकद उभी केली ना माझ्या पाठीशी. माझ्या काय पाठीला डोळे आहे का? मी अख्ख्या लोकसभेच्या निवडणुकीत दोनदा आपल्या मतदारसंघात आलो, 2 दिवस तालुक्यात आलो होते. 2 दिवसात इथं पण मी इथं काहीतरी सुपघाटात एक मिटिंग घेतली, निरोधला एक मिटिंग घेतली, आळकुटीला एक घेतली आणि टाकळे वाळवणीला, अशा 2-4 मिटिंगा 2 दिवसात आपण प्रत्येक गट वाईज मिटिंग घ्यायच्या. नंतर आलो सुद्धा समोरच्या उमेदवाराचं तर बाप आला का सकाळी संध्याकाळी पोरगा यायचं, दुपारी आई यायची आणि दुसऱ्या दिवशी सकाळी बायको यायची. काहीतरी 38 का 39 चक्रा झाल्या, नंतर पण 10-12 झाल्या. म्हणजे